अधिकारी आदरणीय राजेशदादा मोडक देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि याचा आनंद घेत आहेत। दोन्ही टीमला शुभेच्छा असतील। टीम अनुष्का 11 वावलोली इथून बॅटिंग करेल आणि क्षेत्ररक्षण असेल तर स्वर्गीय सुनील 11 बीट टीमचा पहिला बॉलर रुपेश गवली बॉलिंग मार्कवरती सज्ज। P1चं षटक दोन्ही टीमसाठी इथून मात्र बऱ्याचशा पाठीराख्यांच्या देखील शुभेच्छा आल्यात आणि या आयोजनाला शंभू 35-35 बैलाचे मालक जयदाजी बोडके देखील यांच्या देखील शुभेच्छा आल्यात। धन्यवाद जयदाजी बोडके साहेब। आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया दीपकजी काळन साहेबांचं स्वागत इथं करूया आणि पहिला बॉल टाकण्यासाठी रुपेश गवळी मॅन फ्रॉम बीड पहिला बॉल योगेश कांबेरेच्या बॅटमधून P1च्या षटकाला धावसंख्येचा श्री गणेशा पहिल्या बॉलवरती सिंगल धाव काऊ फेसमध्ये इथून पहिली धाव ओपन झाली आणि योगेश कांबेरेने सुरुवात केली आहे अनुष्का 11 वावलोली टीमच्या धावसंख्येला। त्याला चांगली साथ देईल तो रोशन मोडक आणखीन एक हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज रुपेश गवळी स्वर्गीय सुनील 11 बीट टीम कडून P1चं षटक घेऊन ओव्हर नंबर 1 बॉल 2 बाहेर टाकण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्राची धाव मिळेल अनुष्का 11 वावलोलीला। टीमचा स्कोर आहे पहिल्या चेंडूवरती 2 धावा। फिल्डिंग भारी सजवण्यात आली आहे रोशन मोडक आणि योगेश कांबेरेसाठी 2 खेळाडू खरं तर सर्कलच्या बाहेर आहेत 9 खेळाडू आणि विकेट किपरच्या आसपास तुम्ही पाहिलं ना पॉईंटपर्यंत तर 6 खेळाडू आहेत म्हणजे इथून मात्र 2 खेळाडूंना रोखण्यासाठी प्रयत्न भरपूर आहेत। फटका भारी आहे रे रोशनच्या बॅटमधून आणि फिल्डिंग दमदार वा टाळ्यांचा कडकडाट कमालीची फिल्डिंग आणि इथून जर चेंडू हातात आला असता तर योगेशला कदाचित परतावा लागला असता। काय फिल्डिंग आहे दमदार खेळाडू इथून आपण पाहतोय आतिश रुठे पूर्णपणे इथून मात्र आतिशने आपल्या संघासाठी योगदान देत असताना या 2 धावा वाचवल्यात। 3 बॉलमध्ये 3 षटकार जर लगावले रोशन मोडकने अविनाश जाधव कडून 1000 आहेत आणि इथून कॅच ड्रॉप जीवनदान सेफ अँड राहिलं रोशन मोडक मिस्टेक झाली आहे ती मात्र यस्टनच्या मागे कारण रोशन मोडक खरं तर ज्या पद्धतीने बॅटिंग करतात ना त्यांना थांबवणं कठीण असतं कारण मार्केवाडीच्या स्पर्धेमध्ये मी पाहिलं होतं वावलोली टीमने जवळपास ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती ना 13 ते 14 षटकार त्या स्पर्धेमध्ये एकाच मॅचमध्ये पाहिले होते। इतकी धुवाधार बॅटिंग रोशन आणि त्याचबरोबर योगेश कांबेरे अमोल मोडक सर्वांनी धुवाधार बॅटिंग केली होती। अपील जोरदार आहे अंपायर्स त्या ठिकाणी सूचित करत असताना इथे सिंगलची रन मिळेल लेग बायच्या स्वरूपातली धावाचे। टीम अनुष्का 11 वावलोलीच्या खात्यात 1 धाव ऍड होईल। हुमगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सुनीलजी बागडे साहेबांचं आगमन। योगेश कांबेरे यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले सुनीलजी बागडे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। 3 षटकार आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज। प्रचंड प्रेम आहे वावलोली टीम वरती योगेश दादा कांबेरेवरती त्यांच्या मित्र परिवाराचं आणि योगेश दादा ऑन स्ट्राइक आहेत। रिव्हर्स शॉट फेवरेट शॉट योगेश कांबेरेचा मैदानाच्या आसमध्ये त्याची पेशकश करत असताना खेचलाय तो रिव्हर्स शॉटने इथून मात्र चौकार। योगेश कांबेरे म्हणजे रिव्हर्स शॉट मी जेव्हा योगेश कांबेरेला पाहिले ना तेव्हा त्याची बॅटिंग बघत असताना रिव्हर्स शॉट बघणं हा एक वेगळाच आनंद असतो आणि तो चौकार लगावलाय योगेश कांबेरेने। आणि मी विनंती करतोय सुनीलजी बागडे साहेबांना की आपण व्यासपीठावरती देखील यावं आणि त्यांचं कॅश प्राइज आहे 3 षटकारासाठी 1000 रुपये। रुपेश गवली इथून मात्र पहिल्याच षटकामध्ये धावा खर्च करतो आतापर्यंत 9 धावा षटक क्रमांक पहिलं P1चं शॉर्ट पिच आहे टायमिंग होतं इथून दुसऱ्या अटेम्प्टला कॅच कॅरी केली आहे आणि सोपा चेंडू तेवढा प्रॉपर फटका आला नाही आणि योगेश कांबेरेला इथून परतावं लागेल पहिला झटका। आणि या दरम्यान ज्ञानेश्वरजी माळी साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होतं। माळी साहेब आपलं सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 मध्ये। दीपकजी काळन साहेब व्यासपीठावर उपस्थित त्यांचा सन्मान मंगेश वैखर दादा आपल्या शुभ हस्ते दीपकजी काळन साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं। अत्यंत
चांगली मॅच तुमच्या भेटीला, जिथे मात्र 9 धावसंख्येवरती 1 विकेट इथून आउट झाली आणि सन्माननीय दीपकजी काळन साहेब माजी सरपंच आणि त्यांचा सन्मान मंगेश वैखरे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा टुवर्ड्स द प्रेझेंटेशन बॉक्स. दीपकजी काळन साहेब आपलं मनपूर्वक स्वागत साहेब आमदार चषक 2025 मध्ये. खरं तर आमदार साहेब ज्यावेळी लढत होते त्यावेळी एक ताकद देण्याचं काम दीपकजी काळन साहेबांनी देखील केलं. धन्यवाद साहेब. आपण आसनस्थ व्हावं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात तर मात्र 9 विकेट आली आहे ती योगेश कांबेरी ती रुपेश गवली. खरं तर दोन्ही संघांसाठी ही पहिली ओव्हर मात्र समान राहिली, कारण योगेश कांबेरीने देखील बाउंड्री खेचली होती, धावा येत होत्या, त्यानंतर 1 विकेट आली आणि दोन्ही समाधानी असतील कारण 9 धावा आहेत. आता रोशनच्या साथीला इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेत उतरलाय तो मात्र अमोल मोडक. ओव्हर नंबर 2 मध्ये आला रवी. पहिला बॉल रोशनचा फटका, इथून कॅच ड्रॉप. एक सिंगल. फिल्डिंग मध्ये एफर्ट्स बघा. स्वर्गीय सुनील 11 बीट टीमचा जर फिल्डिंगचा जर तुम्ही विचार केला ना तर एफर्ट्स भरपूर आहेत. जरी कॅच त्यांच्या हातामध्ये येत नसल्या चौकार ते अडवत आहेत, म्हणजे जिथे चेंडू जातोय तिथे फिल्डिंग मात्र कमालीची होती. आणि आता अमोल मोडक मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक अनुष्का 11 वावलेली टीमचा फलंदाजीतला कोहिनूर हिरा आणि आता अमोलच्या अगेन्स्ट रवी आहे. स्कोर येतो मात्र 10. पांडुरंग सोनावळे दादांचं देखील आगमन. पांडुरंग दादा आपलं देखील आमदार चषकामध्ये स्वागत. रवीचा हा चेंडू समोर होता अमोलसाठी डॉट बॉल. एक्स्ट्राच्या धावा देखील खर्च करत नाहीये गोलंदाज आणि इथून मात्र अशा जर चेंडूवरती फटके आले नाहीत तर स्कोर जो सध्या 10 या धावसंख्येवरती आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, मोठा स्कोर उभा राहावा लागेल वाकस या क्रीडांगणावरती. 2 बॉल 10 धावा. रवी मॅन फ्रॉम बीड ओव्हर नंबर 2 मध्ये. अमोलसाठी हा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न. अमोलला इथून फसवलं जात आहे. कट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होत नाही आणि 2 लगातार डॉट बॉलने रवीने इथून मात्र अमोलला इथे थोडं थांबवलं म्हणायला हरकत नाही आणि तो थांबा जास्त काळ टिकणार नाही कारण अमोल एक चांगला बॅटर आहे टीम वावललीचा. खोलात टाकलाय चेंडू. एका धाव्याचं वेगवान कॉलिंग. एक सिंगल रन. काय जबरदस्त चेंडू होता. यॉर्कर स्पॉटवरती टाकलेला हा चेंडू रवीने अमोलकडे. खरं तर या फटक्याचं तेवढं प्रत्युत्तर नव्हतं पण इथून मात्र एक सिंगल आली. आता रोशन मोडक स्ट्राईकवरती आलाय. रोशन थोड्याफार प्रमाणात सेट झालाय. चेंडूवरती नजर चांगली आहे, फटके त्याचे भारी आहेत आणि अशा रोशनला स्ट्राईकवरती आणणं अमोलचं काम होतं आणि त्याने ते केलंय. आणि आता रवीच्या विरोधात ऑन स्ट्राईक आहे तो मात्र रोशन मोडक. स्कोर आहे तो मात्र 11. संपले चेंडू 4. पुढे आला रोशन. मागे यष्ट्यांच्या टिपली आहे कॅच. धक्का क्रमांक 2. रोशन मोडक इथून बाद. फलंदाजाला खेळावे लागेल कारण पहिला सामना या रजनीचा हंबरपाडा वर्सेस सुगवे संघाला 38 धावा करू दिल्या नाही त्या हंबरपाडा टीमने. त्यामुळे जवळपास लो स्कोर जरी असेल तरी धावा डिफेन्स होत आहेत. इथून सुरुवात चांगली झाली होती पण 2 विकेटने सध्या दुसरं षटक देखील आता समाप्तीकडे चाललंय जिथे रवीचा 1 बॉल शिल्लक आहे. स्कोर येतो अनुष्का 11 वावलोलीचा. धावा फलकावरती रन्स आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती मनोज मुंडे. समोर येतो रवी. अंतिम बॉल. पॉवर प्लेचा लास्ट बॉल होता. मनोजने खेचला ऑन साइडला. ठोकलाय तो चौकार. अनुष्का 11 वावलोलीचा स्कोर 2 ओव्हर पॉवर प्लेचे इथून समाप्त झाले आणि तिथे धावा आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावा संख्या 15. बॅटिंग करावी लागेल मनोजला. साथ द्यावी लागेल अमोल मोडकला कारण इथून आता कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. अमोल मोडकने जर 3 षटकार खेचले लगातार तर पिंपलोलीचे पांडुरंग सोनावळे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
धावा आहेत त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15. खरं तर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि तमाम भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं ते 12 वर्षानंतर. तर या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरजी माळी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मी जॉन्टी दळवी यांना विनंती करेल, जॉन्टी दादा आपण ज्ञानेश्वरजी माळी यांचा सन्मान या ठिकाणी करावा. आमदार चषकामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वाचा सन्मान वाकसकरांच्या वतीने इथे केला जातोय. ज्ञानेश्वर माळी दादा व्यासपीठावरती आहेत आणि जॉन्टी यांच्या शुभ असते त्यांचा सन्मान इथे करत असताना स्कोअर चांगला आहे. 2 ओव्हरमध्ये 15 धावा. विकेट इथून सांभाळाव्या लागतील. स्कोअर मात्र इथून पुढे घेऊन जावा लागेल अमोल आणि त्याच्या साथीला असणाऱ्या बॅटर मनोज मुंडेला. थँक्यू. इथून कॅश प्राइज आहे अमोल मोडकसाठी आहे पांडुरंग सोनावळे यांचं. 3 चौकार असेल तरी देखील 500, 3 षटकार असतील लगातार तरी देखील 500. बघा मैदानाच्या आतमध्ये आयोजकांच्या वतीने ती सूचना असेल की तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हाच पाणी दिलं जाईल याची नोंद घ्या दोन्ही टीमसाठी. एकच DRS तुमच्यासाठी असेल. भीमर रनआउटसाठी तो DRS तुम्ही घेऊ शकता. आणि आता 2 ओव्हरमध्ये 15 धावा. स्कोअर इथून दुसऱ्या षटकामध्ये धावा थोड्या कमी आल्या आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा रुपेश गवली आलेत. समोर येतो अमोल मोडक. पहिला चेंडू रुपेशचा वेगवान होता. बॅटचा फेस ओपन केला नाही कारण चेंडू बाहेर होता. एक्स्ट्राची धाव दिली ती रुपेश गवळीने. अशा एक्स्ट्राच्या धावा वाढत जातील त्या अनुष्का इलेव्हन वावलोलीच्या खात्यामध्ये. आणि 16 धावा धावा फलकावरती 2 विकेट आऊट झालेत. 8च्या सरासरीने सध्या अनुष्का इलेव्हन वावलोली बॅटिंग करते. टीम स्वर्गीय सुनील इलेव्हन बीडच्या अगेन्स्ट. रुपेशचा हा चेंडू थोडा खाली राहिला होता पण पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू. 1 मोर वाईट इथून टाकलाय तो मात्र रुपेश गवलीने. मनोज मुंडे सल्ला मसलत करतोय अमोलच्या साथीला. त्यांना माहिती आहे की कदाचित चेंडू वेगवान येतात आणि वेगवान चेंडूंना प्रत्युत्तर देखील तसंच वेगवान दिलं पाहिजे. योगेश कांबेरांनी काय फटका केला होता. वेगवान चेंडूला रिव्हर्स शॉटने चौकार खेचला होता आणि तसे बहारदार फटके इथे दाखवावे लागतील टीम वावलोलीला. फटका भारी आहे, फटका भारी आहे. खेळाडू धावतोय बॉल अडवण्यासाठी. बाउंड्री लाईनच्या समीप फेक झाली नॉन स्ट्रायकर एनला. इथून मिळतीये फक्त सिंगल. मनोज मुंडेने जर 3 लगातार षटकार खेचले तर उमगावचे सरपंच सुनीलजी बागडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मोठं पारितोषिक आहे दोन्ही खेळाडूंसाठी. पण धावा पाहिजे टीम अनुष्का इलेव्हन वावलोलीला कारण बीडचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे आणि या 2 बलाढ्य संघामधील हा सामना दमदार होईल यात मात्र शंका नाही. सुभाष सोनावले यांच्याकडून देखील कॅश प्राइज आता येते. अपील होते हलकीशी. जॉट बॉल इथून येतोय. मनोज मुंडेने जर 2 लगातार चौकार किंवा जर षटकार लगावले तर सुभाष सोनावले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. या मॅच मध्ये फक्त बक्षिसांची खैरात आहे पण जो स्कोअर सध्या स्वर्गीय सुनील इलेव्हन बीड संघाने रोखून धरलाय त्या स्कोअरला एक फ्लाइंग जंप जशी घेतो तसा स्टार्ट पाहिजे आता. वाह कमालीचा चेंडू समोर होता. वेगवान भन्नाट वेगाने रुपेश गवलीने इथे मनोज मुंडेला बीट करत लगातार डॉट बॉल आले. 3 चेंडू संपलेत ओव्हर नंबर 3 चे. स्कोअर येतो मात्र धावा फलकावरती 18 धावा. तिसरं षटक रुपेश गवळी दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. कमालीचे चेंडू तो टाकतो. वेगाने चेंडू टाकतो. मनोजला इथून टप्पा ओळखावा लागेल तर रुपेश गवळी या बॉलरचा. फटका बारी समोर केलं ऑफ साइडला. खेळाडू बाउंड्री लाईनवरून पुढे आले. बॉल कॅरी केला. इथून फक्त सिंगल कंप्लीट होईल. धावा संख्या 19. आणि आमदार चषकामध्ये भगवान दळवी दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. भगवान दळवी आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सरचं स्वागत. खरं तर आयोजकांच्या भूमिकेत आहेत पण कामानिमित्त भगवान बाहेर होते. वाह दांडी 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 गुल. बॅटर अमोल मोडक इथून बाद. झटका क्रमांक 3 डीजे.
स्वागत. एकामागोमाग एक विकेट इथून आउट होत आहेत. स्कोर सध्या 19 या धावसंख्येवरती आणि संघाचा संघनायक धनराज कांबेरे इनसाइड द ग्राउंड ॲज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. रुपेश गवळी काय स्पेल हाताळतोय, जबरदस्त चेंडू तो टाकतोय. क्लीन बोल्ड केलं त्याने अमोल मोडकला. म्हणजे बीडचा हा संघ देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे. चांगली बॉलिंग या संघाची मैदानाच्या आतमध्ये प्रेझेंट करताना आता बॅटर आहे तो धनराज कांबेरे. हा चेंडू धीम्या गतीचा आला, थोडंसं सरप्राईज डिलिव्हरी होती, स्टिअर केलं. एका धावेचा वेगवान कॉल होता पण थांबवलं त्या ठिकाणी मनोजने. आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहिलं रुपेश गवळीचं. स्कोर झालाय अनुष्का 11 वावलोलीचा. धाव फलकावरती धावा आहेत ते मात्र 19. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या रुपेश गवळीच्या 8, त्यानंतर रवीने धावा दिल्या 6 आणि पुन्हा रुपेश गवळीने धावा दिल्या 4. तीनही ओव्हरमध्ये एक एक विकेट वावलोली संघाची इथे आउट झाली. पहिल्या ओव्हरमध्ये रुपेशने विकेट घेतली, दुसऱ्या ओव्हरमध्ये रवीने विकेट घेतली, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा रुपेशने विकेट घेतली. 3 ओव्हर 19 धावा, 3 ओव्हर 19 धावा आणि 3 विकेट इथून आउट झालेले आहेत. आणि कैलास वैखरे, वाकसगावचे युवा उद्योजक कैलास वैखरे यांच्या बॅनरवरती जर कोणत्याही बॅटरने चेंडू फटका जर खेळला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कैलास दादांच्या बॅनरला धक्का लावण्याची हिंमत कोणता बॅटर करेल? सर्व खेळाडूंसाठी ती एक मोठी संधी असणार आहे आणि इथून मात्र आता एकजुटीने खेळावं लागणार आहे. ज्या पद्धतीने स्वर्गीय सुनील 11 बीड परफॉर्मन्स करते तसा आता फलंदाजा नाही, इथून परफॉर्मन्स करावा लागेल. टॅलेंट विन्स द गेम बट टीमवर्क अँड इंटेलिजन्स विन्स चॅम्पियनशिप. आपल्याला ही स्पर्धा जर जिंकायची आहे तर टीमवर्कही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते टीमवर्क इथून सध्या स्वर्गीय सुनील बीड दाखवते आणि आता तसाच टीमवर्क टॅलेंट देखील दाखवावं लागणार आहे. ते मनोज आणि धनराजला 2 षटके इथून अद्याप बाकी आहेत आणि इथून मात्र स्कोर इथून मोठा करायचा आहे. गोलंदाज तयार होईल. 3 ओव्हर स्कोर आहे तो मात्र 19. अनुश्र 11 वावलेली हा संघ सध्या बॅटिंग करतो. रुपेश जाधव आणि अमित तुपे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि ओव्हरला इथून सुरुवात होती. आतिश रुटे बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू मागे मागे इथून मात्र फिल्डिंग करण्यात आली. एक सिंगल. यस या ठिकाणी सिंगल आली. खरं तर फटके जे पॉवरफुल फटके आला पाहिजे त्या पॉवरफुल फटक्यांना थोडा पॉज दिलाय स्वर्गीय सुनील 11 बीड संघाच्या गोलंदाजांनी. यावेळेस मात्र चांगला शॉट, मागे चेंडू चाललाय भरदा वेगन, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा पार आलाय, चौकार. डीजे थँक्यू डीजे. या चौकाराने स्कोर धावा फलकावरती येतो मात्र 24. यानंतर होणारी मॅच असणार आहे अष्टविनायक बेकरे आणि स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली. इनिंग ब्रेकमध्ये दोनही कर्णधारांनी रिपोर्टिंग करा. आणि आता मात्र इथून धावसंख्येला सुरुवात केली आहे ती मात्र धनराजने. चौकार त्याने खेचला आणि आता थोडं अंडर प्रेशर ठेवलंय ते गोलंदाज आतिश रुठेला. आतिश हा चेंडू वाईट बॉलची फेक. थोडं टेन्शन आहे कारण धनराज सध्या ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आहे आणि मैदानाच्या आतमध्ये संघनायकाला ॲग्रेसिव्हपणा दाखवणं गरजेचंच आहे कारण जो स्कोर पहिल्या षटकामध्ये, कारण आतापर्यंत 3 ओव्हर आणि 2 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि म्हणजे टोटल 20 चेंडू संपलेत आणि 3 चौकार अवघे अनुश्र 11 वावलोली संघाचे आलेत. वावलोली संघ म्हणजे एक तुफान
फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचा संघ म्हणून ओळखला जातो. आणि तिथून मात्र धनराज आता आतिश रुठेला थोडा विचार करावा लागतो, डावपेच आखावे लागतात. रिव्हर्स साठी प्रयत्न करत होता संघनायक धनराज, बॉल कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल इथून फेकला आतिश रुठेने आणि स्कोर येतो मात्र धावा फलकावरती 25 धावा. किती स्कोर अनुश्रा 11 वावलोली उभा करेल, कारण इथून बीड संघाची जी धारदार गोलंदाजी आहे, टप्पा चांगला आतिशचा. आणि आता धनराज पुन्हा एकदा रेडी टू प्ले. फटका धनराजचा हवेत चाललाय, खेळाडू दूर आहेत, कॅरी होईल का? नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा इथून कंप्लीट होतील. प्रयत्न सुरू आहे धनराज कांबेरेचे. फटका बाउंड्री पार क्लिअर करायचा आहे, पण हा फटका खरं तर ही धोक्याची घंटा होती. कॅच पकडता आली असती पण खेळाडू दूर होते, त्या कारणास्तव चेंडू जमिनीवरती आला. 2 धावांनी स्कोर अनुश्रा 11 वावलोलीचा 27 धावा. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना आतिश रुठे बॉलिंग मार्क वरती आहे आणि 4 चेंडू इथे समाप्त झालेत. धावा आहेत 27. आतिशचा हा चेंडू, धनराजचे प्रयत्न या चेंडूवरती फसले. डॉट बॉल इथून आलाय. 5वा चेंडू या षटकामधला. इथून निर्धाव येत असताना स्कोर येतो मात्र 27. षटक क्रमांक 4 आतिश रुठे. आता लास्ट बॉल ओव्हर नंबर 4चा इथून धनराज कांबेरेच्या अगेन्स्ट इथून टाकणार. फटका धनराजचा आहे, खेळाडू धावता कॅच साठी प्रयत्न होते. आता चेंडू येईल तोपर्यंत सिंगल. तोपर्यंत सिंगल. ओव्हर नंबर 4चा खेळ देखील समाप्त झाला आणि स्कोर झालाय तो मात्र 28 धावा. आणि अनुश्रा 11 वावलोलीचे संघमालक अमितजी तुपे यांचं आगमन होत आहे. अमित तुपे दादा, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आदरणीय अर्जुन तांबोळी बाबांचं देखील आगमन होतं. बाबा, मी विनंती करतो की आदरपूर्वक आपण या व्यासपीठावरती यावं. आमदार चषकामध्ये आपलं स्वागत. आणि त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील गीतकार आणि सुप्रसिद्ध गायक बेकरे गावाचे मनोहरजी कराळे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मनोहरजी कराळे साहेब आले म्हणजे साहेबांच्या भरपूर गाणी आहेत साहेबांची. एक तरी गाणं साहेब इथे जरूर आपल्या समोर प्रेझेंट करतील, कारण जो आवाज ऐकायला आपल्याला यूट्यूबवरती नेहमीच साहेबांची गाणी आम्हाला ऐकायला मिळतात. कित्येक स्पर्धांची गाणी देखील साहेबांनी बनवली आणि एक गाणं जरूर साहेब या ठिकाणी पेश करतील. 4 ओव्हर स्कोर झालाय तो मात्र 28. एका ओव्हरचा खेळ अद्याप पहिल्या 17चा इथून बाकी आहे. आणि अनुप आलाय गोलंदाजी मार्क. या ओव्हरमध्ये किमान टार्गेट ठेवलं 28 झाल्यात. या ओव्हरमध्ये जर 15 ते 20 धावा जर आल्या तर 50च्या आसपास स्कोर दिसेल. अनुश्रा 11 वावलोली संघाचा गोलंदाज तयार. अनुप आलाय. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल पिक केलाय. धनराज कांबेरेने ठोकलाय तो चौकार. आक्रमण धनराज कांबेरेचं. लास्ट ओव्हर मध्ये धनराज कांबेरेच्या बॅटिंगचा तडाखा टीम स्वर्गीय सुनील 11 बीडला सोसावा लागेल. आणि अनुपचा ओव्हर द विकेटने टाकलेल्या चेंडूवरती चौकाराची मोहर. डीजे थँक्यू डीजे. अनुप वरती चौकार खेचलाय तो धनराज कांबेरेने. रिव्हर्सचा प्रयत्न होते, पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय धनराज कांबेरेचा आणि स्कोर येतो मात्र 32. शेवटची ओव्हर सुरू आहे, जिथे आता धावत संख्येसाठी प्रयत्न करतो धनराज. ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ बॅटर म्हणून संघाला एक चांगला स्कोर हवा आहे, त्यासाठी एफर्ट्स आहेत ते धनराज कांबेरेचे. धनराजच्या बॅटमधून फटका मागे चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, लॉंग स्टॉपला धडकलाय. चेंडू सीमा पार. धनराजच्या बॅटमधून या इनिंगचा आलाय चौकार 3रा आणि स्कोर या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू लास्ट ओव्हरचे समाप्त होत असताना स्कोर येतो 36.
या ठिकाणी येतात. 43चं टार्गेट सेट झालंय स्वर्गीय सुनील 11 बीडसाठी. दमदार फाईट होईल कारण वावलली टीमकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि 43 जरी धावा कमी वाटत असल्या तरी फाईट करण्यासाठी पुरेसे आहे. सफिशियंट स्कोर आहे तो अनुश्री 11 वावललीचा. आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल अर्जुन तांबोली बाबांचा सन्मान डॅडींच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय. स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोलीचा कर्णधार नाणेफेकीसाठी आपण लवकर यावं. अष्टविनायक बेकरेचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे आणि या सामन्याचा टॉस इथून केला जाईल. मी अर्जुन तांबोली बाबांना विनंती करेल की दोन्ही कर्णधार अष्टविनायक बेकरेचा कॅप्टन अंकुश आपण वरती यावं. नवीन करायला या ठिकाणी येतात अष्टविनायक बेकरेचे कर्णधार आणि स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोलीचे कॅप्टन अजय सोनावले आणि अर्जुन तांबोली बाबा यांच्या शुभ हस्ते करतो आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. कॉल असेल स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमचा. टॉस इथून केला जातोय. हेड इज द कॉल आणि टॉस जिंकलाय तो मात्र स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमने. कर्णधार अजय डिसिजन बॉलिंग करण्याचा स्वीकारतात. दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया ऑन गोईंग मॅचकडे जिथे 43चं टार्गेट सेट झालंय. दोन्ही कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. 43चं टार्गेट सेट झालंय आणि करूया कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. आमदार चषकाची ही मॅच 43चं टार्गेट आणि या ऐकूया आवाज सेकंड इनिंगमध्ये संदीपजी बोराडे यांचा. या दरम्यान आपण पाहतो काही पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. महेशजी दळवी, संदेश कराळे दादा, करणजी धस, सोमेश्वर मसने सर आणि विलासजी शेळके यांना मी इन्व्हाइट करेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आमदार चषकामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. यस, थँक्यू अजय डायरे सर. जाऊया मॅचकडे. अर्थातच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्याच्या विरोधात अनुश्री 11 वावलोली टीम. अर्थातच रुपेजी जाधव, अमितजी तुपे यांनी पुरस्कृत केलेले अनुश्री 11 वावलोली टीम. पहिला बॉल धनराज कांबेरे. आपण पाहतोय ना सध्या पहिल्या इनिंगकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं राहील. जिथे योगेश कांबेरे थोडे अपयशी ठरले मित्र म्हणजे एक चौकार खेचून ते बाद झाले. तदनंतर रोशन ज्या बॅटिंग लाईनसाठी ओळखला जातो तो बाद झाला होता. तदनंतर अमोल मोडक ज्याच्यावरती संघाची एक मदार होती तो सुद्धा बाद झाला. तदनंतर मनोज आणि एक चांगली धनराजने पार्टनरशिप तयार करण्याचा प्रयत्न जरूर केला. टोटल पोचली होती पहिल्या इनिंगमध्ये ती मात्र 42 या आकड्यावरती विजयासाठी 43 धावसंख्येची गरज असताना ही सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. आतिश आणि रवी. धनराज कांबेरे आहेत. अगदी आपण पाहतोय ना अव्वल दर्जाचे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, परंतु आता सध्या अनुश्री 11 वावलेली टीमसाठी गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलवरती त्यांनी एकेरी धाव जरूर खर्च केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा जरूर पाहायला मिळाला आहे. तो मात्र बीडकरांचा फटका लोअर फुलटा चुकीला माफी नाहीये. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल तो मात्र स्क्वेअर लेग रिजन सीमा रेखा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. चुकी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगला बॉल. यावेळी मात्र एक चांगली गोलंदाजी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न धनराज कांबेरे यांचा होतोय. कारण एक सुरुवात चांगली केली होती. पहिला बॉल ज्यांनी फेकला होता अगदी भेदक मारा आणि त्या भेदक माऱ्यावरती एकच धाव त्यांनी खर्च केली. दुसऱ्या बॉलवरती चुकीची फिल्डिंग.
चांगला बॉल पुनक्ष कमबॅक फार सुंदर येत आहे. ही खरी गरज आहे ती मात्र अनुश्री 11 वावलोली टीमसाठी. कारण एकीकडे स्वर्गीय सुनील 11 बी टीम त्यांच्याशी 2 हात करताना दिसून येते. त्यांचाही बॉलिंग अटॅक जर विचार करायला केला तर फार पॉवरफुल पाहायला मिळाला आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा एक समीकरण आपण अनुभवत होतो जिथे मात्र एक बॉलिंगचा नजारा पाहायला मिळाला. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि इथे येतोय नो बॉलवरती चौकार. बिमरचा मारा खरं म्हणायला गेलं तर थोडंसं एक चांगली गोलंदाजी करण्याच्या नादात थोडंसं प्रेशर क्रिएट केलं स्वतःवरती आणि इथे नो बॉलवरती चौकार आला आहे. पुलर लाईनचा वापर केला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय यावेळी जरूर चौकार आला आहे. प्रयत्न चालू आहेत कारण इथे रनआउट आणि बिमरसाठी सातत्यपूर्ण जर पाहायला गेलं तर मला वाटतं एक रिव्ह्यू तुम्हाला देण्यात जरूर आला आहे. परंतु ऑफिशियलला जर कुठे वाटलं तर कोणत्याही क्षणी ते रिव्ह्यू घेऊ शकतात. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर लाईनचा वापर करत होता तो मात्र धनराज आणि यावेळी मात्र लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 5 बॉलचा तरार संपला आणि धावसंख्या मात्र 11 आकड्यावरती. 43 धावसंख्येचं खरं टार्गेट आहे. पाहायला गेलं तर धाव्यांचा फार मोठा कमतरता या धावपळकावरती जरूर पाहायला मिळतात. कारण एकीकडे तुम्ही पाहिलं ना की आजची सुरुवातीची मॅच जी झाली जी 5व्या 6व्या गटातली जर पाहायला गेलं तर तिथे लो स्कोरिंग मॅच अगदी 38 धावा सुद्धा वाचवल्या गेल्यात. चांगला फटका आणि या फटक्यामध्ये पहिला झटका. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. संतोषदादा जगे, विलासदादा शेळके, लालू कांबरे या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत. त्याच समेत पद्माकरजी कोलंबे आणि त्याच समेत आदरणीय अंकुजी कांबेरे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅचकडे आपण जरूर जाऊयात कारण पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अगदी विशाल आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 3 विकेट जर नोंदवल्या. अशोकजी चंचे यांच्याकडून मात्र तब्बल 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. थोडंसं प्लेयरला सबस्टिट्यूट केलं या ठिकाणी. असो मॅचकडे आपण जरूर जाणार आहोत. पिंपलोली टीमचे कॅप्टन आपण जरा आयोजकांशी संपर्क साधा. पिंपलोली टीम जाऊया मॅचकडे. विशाल सातत्यपूर्ण आपण चर्चा रंगवत होतो. शेवटचा बॉल घातक ठरला तो मात्र यावेळी बी टीमसाठी. धनराज कांबेरेला मी बहुतांशी अनुभवलं आहे. शेवटच्या क्षणी मात्र काही जादुई गोलंदाजी करतात आणि तिथे विकेटचा एक शिक्कामोर्तब जरूर ते करतात. इथे चांगला बॉल अमोल मोडकच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 12 या आकड्यावरती. ना भूतो ना भविष्यात अशी स्पर्धा जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोस्ती ग्रुप आयोजित जनमान वाक्कस क्रिकेट संघ आयोजित आमदार चषक यावेळी पाहायला मिळतोय. दमदार एंट्री आपण पाहिली प्रसादजी तोरवे. त्या समेत आमचे डॅडी जी क्लिप काय व्हायरल झाली असेल. डॅडींची क्लिप जर व्हायरल झाली तर ओरिजिनल डॅडी त्यांच्या भेटीसाठी नक्कीच वाकस गावात येतील.
इथे काय घडतंय, पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर केलाय, परंतु इथे बहुतांशी शरीराचा वापर पहिला झाला आणि तदनंतर आपण पाहतोय, पाहूया काय घडतंय. चला, थर्ड अंपायरला रेफर केलाय. अगदी तिसरे अंपायर आमच्या समवेत जोडले जातील. पाहूया टेक्निकल टीमचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर सपूर्त होईल. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी ही पाहणं फार गरजेचं होईल, कारण याचं उत्तर केवळ फिल्डरच देऊ शकतात. परंतु असो, काय घडतंय ते पाहूयात आपण. मी मगाशीच म्हटलं की ही सिस्टम फार चांगली आहे आणि याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक अँगल यावेळी चेक केला जाईल. KTC लाईव्ह, क्लिअरिटी आणि क्वालिटी यांच्यातला संगम. यस, बॅटर सेफ असेल इथे. अमोलची गोलंदाजी सामन्यात ही चुरत जरूर पाहायला मिळते. थोड्याशा अंशी जर पाहायला गेलं तर फिल्डर आड होते. संदेश दादा कराळे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. उचलण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी स्वतःला सावरणं फार गरजेचं आहे. प्रकार चांगला आहे, परंतु इथे फटका घेता घेता थोडीशी दुखापत सुद्धा होण्याची शक्यता होती. परंतु असो, फलंदाज आपण पाहतोय रवी. फटका खेचलाय जरूर. एक धाव तर कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे लावूडली सांगितलं बॉलला कॅरी करा, बॉल फेका वावलर टीम कडून. परंतु त्यानंतर फलंदाजाने चाणक्य बुद्धिमत्ता जरूर दाखवली. जसा आवाज आला तशी धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न जरूर केला. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. धनराज कांबरेने एक चांगलं स्पेल जरूर हाताळलं, परंतु त्याच्यानंतर अमोल 4-4 लावण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथे त्या प्रयत्नांना एकेरी दुहेरींवरतीच रोखतोय. कारण आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 बॉल अमोलने फेकले आणि 5 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या, त्यासुद्धा 5च. कारण पहिल्या षटकाच्या त्या 11 होत्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण अमोलकडून केला जातोय. 5 बॉलमध्ये तर 5 धावा तर आहेत, परंतु पाहूया या बॉलवरती काय रणनीती असेल. इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. आता ज्या विकेटची वाट पाहत होता अमोल मोडक, ती विकेट मात्र शेवटच्या क्षणी आले. धनराज कांबेरेने सुद्धा तेच केलं मैदानात, परंतु धनराज कांबेरेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात त्या धावा मात्र खर्च झाल्या. परंतु पाहूया 12 बॉलमध्ये आता धावफलकावरती स्वर्गीय सुनील इलेव्हन बीडच्या धावा लागल्या गेल्यात. त्या तब्बल 16 आकड्यावरती आणि 2 विकेटचं पतन पाहायला मिळालंय. सांघिक कुड्यातलं 3रं षटक. आता जर विचार करायला गेलं, पिंपलोलीचा कर्णधार जरा विनंती आपणास आपण या मंचावरती, कारण आयोजक आपण आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
बऱ्याच जणांची सीझनच्या अगोदर, मी तर म्हणेल जानेवारीच्या अगोदर फार मोठ्या चर्चा रंगल्या होत्या की सध्या क्रिकेटचं मार्केट डाऊन झालंय. डाऊन म्हणण्यापेक्षा गर्दी कमी झाली आहे. परंतु आज हे चित्र फार मोठं आहे आणि हंगामसुद्धा कमी झालेला बऱ्याच जणांनी चर्चा केल्या होत्या. परंतु मी तर नक्कीच सांगून देईल, उलट क्रिकेटचा हंगाम यावर्षी जास्त बहरताना दिसून आलाय. डेच्या पेक्षा आजकाल नाईटच्या स्पर्धा जास्त पाहायला मिळाल्या. फटका चांगला आहे, टो केलाय, परंतु यावेळी मात्र पॉइंट वरून स्वीप केलं, बॉलला दिशा दिली, बॉल जाईल चौकारात. डीजे
अंदाज बांधू शकता, परंतु बाकी ते खरी ठरतील हे मात्र सांगू शकत नाहीत. अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट आणि चिता भरलेला खेळ. येणारे 12 बॉल 13 धावसंख्येची गरज. टोटल जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावरती. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश, ज्याने सुरुवातीचा जो चौकार सोडला होता दुसऱ्या बॉलवरती, जिथे मात्र स्क्वेअर लेग रिजनला फटका होता, जिथे चुकी केली तो चौकार महाग ठरलाय की आता कल्पेशचं षटक या सामन्यात अनुश्री 11 वावलेली टीमला कमबॅक करून देणार. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रति चेंडू धावा वाचवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळी एक धाव जरूर आली आहे. जाऊया मॅचकडे. एक हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानात चालू आहे. हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. कोण जिंकेल आणि कोण हरेल या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणायला गेलं तर इथे अंपायर या चौकार जरूर आला. बॅटकट आहे ना? ओके, तेच फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा. ओके, चौकार आला. चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 35 या आकड्यावरती. थोडं पाहणं औचित्याचं राहील, कारण इथे बॉलला थोडा अतिरिक्त बाउन्स केला होता, प्रयत्न केला गेला होता बॅटला फटका खेळण्याचा. तदनंतर मात्र दोन कीपरला आणि अगदी स्लिपचा खेळाडू यांना मात्र एक गुंगारा देत बॉल मात्र निघून गेला चौकारात. हा चांगला बॉल. इथे मात्र डॉट येतोय. मी म्हटलं होतं की या बॉलची गरज आहे वावलोली टीमसाठी. मॅन ऑफ द सिरीज आदत बैल. अगदी या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि खरं म्हणायला गेलं ना, मला त्या ट्रॉफ्या पाहून मी त्यांच्या प्रेमात पडलोय. सोनं घ्यायचं त्यातलं का चांदी घ्यायची हा प्रश्न आता माझ्यासाठी निर्माण झालाय. सोनं कमी दिसतंय, चांदी जास्त आहे त्याच्यात. इथे मात्र नो डाऊट बॉल आउट ऑफ दी पार्क. काय खणखण नेतृत्व दाखवलंय मैदानात. ती फलंदाज रवीने. सलामीला आलेला बॅटर आहे, ज्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत 3, 4, 5 चौकार आणि 1 षटकार अनुभवलाय. डॉट बॉल सुद्धा त्याच्या वाट्याला तितकेच आलेत. मी तर म्हणेल धावून या फलंदाजाने फक्त 4च धावा घेतल्यात. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 41 रनचा स्कोर बोर्ड. विजयासाठी केवळ 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच इथे येतोय विजयी चौकार. वेल प्लेड. पिंपलोली बीड संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. बॉल येऊ द्या इकडे. जुना बॉल. शुभम एंटरप्राइजेस, शुभम कराले आणि ऋतिक कराले यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. SK एंटरप्राइजेस संकेत कराले, आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. बी टीम
बीड टीम चला